तर मंडळी चला आता आपण रेडी होऊया, कारण की आता जायचं संध्याकाळचं मला बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे की मी आता आहे गोव्यामध्येच, आणि आता मला एक कमेंटसुद्धा आली होती की किती वेळा गोव्याला जाशील. तर मी एवढंच सांगेन की गोव्याला जायला मला खूप आवडतं पर्सनली, आणि गोव्याला बड्डे वगैरे किंवा सेलिब्रेशन पार्टी या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे होतात. तर चला असं जाऊ द्या, कमेंट करणाऱ्यांचं काही कधी मन भरतच नाही मला बोलल्याशिवाय. ठीक आहे, तर चला आता मी तयारी करते. तर मी आता बड्डेला जायच्या आधी मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते मी काय काय लावते. तर सगळ्यात पहिलं मी फेस वॉश करून घेतला होता, आणि फेसला मस्त मी पहिला सनस्क्रीन लावून घेतली. त्यानंतरला इथे थोडंसं फाउंडेशन घेतलं हातावरती. आता फाउंडेशन लावते, आणि रिद्वीची मध्ये मस्ती चालूच आहे की मम्मा काय करते, मेकअप असे मला ते चिडवत असते. त्यानंतरला फाउंडेशन हलका लावला, आणि तो मस्त ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचा. एकदम तुम्हाला जर नॅचरल दिसायचं असेल ना, तर तुम्ही पण ही सनस्क्रीन यूज करू शकता, जी मी तुम्हाला सांगते सुपर ग्लोची. त्यानंतरला मी इथे लिपस्टिक घेतली, लिपस्टिकने इथे मी ब्लश लावून घेतले. हा आहे ऑरेंज कलरची लिपस्टिक आहे ही, जी तुम्हाला डस्कीपासून ते तुम्हाला फेअर स्किनपर्यंत सूट होऊन जाते, आणि ही एवढी ब्लेंडेबल आहे की लगेच ब्लेंड झाली. त्यानंतर सगळं तयारी करून झाल्याच्या नंतर मी लिप बाम पण लावून घेतला, आणि हा आहे माझ्या बड्डेचा आउटफिट. तर हा तुम्हाला मी वेअर करून दाखवणार. सोबत तुम्हाला मी एक ब्राचा रिव्ह्यू पण देणार आहे की ही आहे स्टिकीवाली ब्रा, जी वायरलेस असते. ही तुम्ही कोणतेही ऑफ शोल्डर टॉपमध्ये घालू शकता इझिली. तुम्हाला याची लिंक हवी असेल तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक देईन. बघा किती स्टिकी आहे ही, तुम्ही 3 ते 4 वेळा पण घालू शकता आरामात, तरी त्याचं स्टिक निघत नाही. आता मी पूर्णपणे माझा आउटफिट बड्डेचा वेअर केलेला आहे, आणि हा पॅटर्न, हा कलर कसा वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. चला आता मी इथे किती माझे आयब्रो फिल करून, आयब्रो पण एकदम नॅचरली फिल केले, आणि तुम्ही माझ्या फेसचा ग्लो बघताय. मी इथं ती फक्त सुपर ग्लोची सनस्क्रीन लावलेली आहे, त्याची पण तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा. त्यानंतर इथं लिपस्टिक लावून घेते. लिपस्टिकच्या नंतरला म्हटलं आता बड्डे आणि संध्याकाळचा टाईम आहे, तर याच्यावरती थोडंसं ग्लॉस लावूया. ग्लॉस लावून अजून शाईन वाटतं. तुम्ही आता चेकआउट करा. त्यानंतर तुम्हाला मी ही बड्डेची कपडे आणि ज्वेलरीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याची लिंक देणारच आहे. तुम्ही फक्त कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. आणि कसं वाटते माझं ओव्हरऑल बड्डेचा लुक ते मला तुम्ही नक्की कमेंट करा. आणि अजून कोणी विश नसेल केलं तर विश करू शकता गाईज. बाय बाय, लव्ह यू.